तर राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकेच्या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा होत्या। कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतणे पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढत होते। पण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा दारुण पराभव झाला। त्यानंतर आज सकाळीच अजित पवारांनी काका शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बागेतल्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली। यावेळी अजित पवार यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे काल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो। आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो। येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपणे गेलो होतो तशा पद्धतीने करण्याचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा करायला पवार साहेबांकडे आलो। 12 जिल्हा परिषदमध्ये एकत्र लढण्याची भूमिका आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची मी म्हणालो की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढतायत। आता 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांविषयी आपण बोलतो आणि तिथे समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्र होऊन लढतो। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सांगितले की 12 जिल्हा परिषदमध्ये आम्ही एकत्रित निवडणूक लढवणार। कुठेतरी विलीनीकरणाची देखील चर्चा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही शिकायची शक्यता नाही, त्या बाबतीत शशिकांत शिंदेनी आपल्या समोर जर भाष्य केलं असेल तर त्यावर वेगळं बोलणं योग्य नाही। दरम्यान शरद पवार यांच्यासोबत आमची कोणतीही बैठक झाली नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र यायचं की नाही हा निर्णय स्थानिक पातळीवरचा असतो असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं। हे आताच्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो। शशिकांत शिंदे म्हणाले आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढणार आहोत। एक आहे हे आताच्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो। तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा। तर स्पष्टता देत नाहीयेत की नेमकं त्यांना करायचंय काय। शरद पवारांच्या सोबत बैठकीची चर्चा अजित पवारांनी फेटाळली असली तरी कृषी प्रदर्शनानंतर काहीच वेळात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये बंद दाराआड एक बैठक झाली। शारदानगर इथल्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची बैठक झाल्याची माहिती समोर आली। तब्बल 20 मिनिटं आपली बंद दाराआड चर्चा झाली। काय चर्चा झाली या 20 मिनिटांमध्ये? दार बंद होतं याचा करता काय, मग त्याची चर्चा बाहेर येते का? मग दारा मग कॅमेरा म्हणजे पॉझिटिव्ह